नमस्कार. माझं नाव संजीव शेखर नांदोडकर. गेली 10 वर्ष मी विनावळमध्ये ॲज अ टूअर मॅनेजर कार्यरत आहे आणि डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे दोन्ही टूर्स मी कंडक्ट करतो. इंटरनॅशनलमध्ये साधारण एक 32 देश माझे फिरून झालेत. पण आज मी तुम्हाला ज्या जागेबद्दल सांगणार आहे ते माझ्या हृदयाच्या एकदम जवळचं असं डेस्टिनेशन, ते म्हणजे उत्तराखंड. तर विनावळची आमची जी उत्तराखंडची फेमस टूर आहे, जी 7 रात्र आणि 8 दिवसाची आहे, त्याबद्दल आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. चला, एका जर्नीसाठी आपण निघूया उत्तराखंडच्या दिशेने. तर मंडळी, आपली विनावळची वेबसाईट जी आहे ती पण खूप सुंदर आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये आपले विनावळचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते त्याबद्दल तुम्हाला इन डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण उत्तराखंड या सेक्टरबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तर विनावळची जी आयटिनरी आहे, जी खूप फेमस आहे, खूप पॉप्युलर आहे आणि मॅक्झिमम बुकिंग्स जर कुठल्या आयटिनरीला येत असेल, ती म्हणजे NIBW. ही 7 रात्र आणि 8 दिवसाची टूर आहे, ज्याच्यामध्ये 1 रात्र हरिद्वार, 2 रात्र मसुरी, 2 रात्र नैनिताल आणि 2 रात्र जिम कॉर्बेट अशी आपण ही टूर ऑपरेट करतो. आणि उत्तराखंडचे जे मेन अट्रॅक्शन आहेत ते या आयटिनरीमध्ये आपण कव्हर करतो. तर डे वाईज मंडळी, आपण या आयटिनरीमध्ये काय काय बघणार आहोत त्याबद्दल आपण जरा ब्रीफमध्ये ऐकून घेऊया. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसते ग्रुप टूर NIBW, ज्याच्यामध्ये नैनिताल, मसुरी, हरिद्वार, ऋषिकेश आणि कॉर्बेट पार्क ह्या इम्पॉर्टंट जागा आपण कव्हर करणार आहोत. तर या टूरचे हायलाइट्स काय आहेत? तर ते म्हणजे आपण हरिद्वारची गंगा आरती, हर की पौडीची गंगा आरती आपण बघतो. प्रति केदार बद्री स्मृती मंदिर जे ऋषिकेशमध्ये आहे ते आपण बघतो. लक्ष्मण मंदिर बघतो, लक्ष्मण झुला बघतो. त्याचसोबत व्हाईट वॉटर राफ्टिंग देखील आपण ऋषिकेशमध्ये करतो. असे काही हायलाइट्स या 8 दिवसाच्या टूरमध्ये आपण बघणार आहोत. तर डे वाईज आपण जर ही आयटिनरी बघितली, तर डे वन आपण दिल्लीला, हे आपलं फ्लाईट अरायव्हल स्पॉट असतो. सो दिल्लीला आपलं फ्लाईट उतरतं आणि मग आपण आपला प्रवास जो आहे तो आपल्या पहिल्या डेस्टिनेशनच्या दिशेने आपण करतो, जे आहे हरिद्वार, जिकडे आपण 1 रात्रीचा जो निवास आहे तो आपला हरिद्वारमध्ये आहे. दिल्ली ते हरिद्वारचा जो जर्नी आहे तो 210 किलोमीटरचा आहे, जिथे 4 ते 5 तास आपल्याला हरिद्वारला पोचायला लागतात आणि ऑन द वे आपण लंच वगैरे करून आपण हरिद्वारला पोचतो. आणि संध्याकाळी आपण बघतो हरिद्वारची गंगा आरती, ज्याला हर की पौडी या घाटावर आपण जी गंगा आरती जी आहे ती एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. अ, गंगा आरती ही बेसिकली सकाळी आणि संध्याकाळी, सनराईज आणि सनसेट, सूर्योदय आणि सूर्यास्त ह्याच्यावरती आरती ही परफॉर्म केली जाते. टायमिंग एज सच फिक्स नसतो, पण सकाळ किंवा संध्याकाळ, डे लाईट आणि रात्र जेव्हा होते तेव्हा ही आरती जी आहे ती परफॉर्म केली जाते. आणि आपला पहिला रात्रीचा जो हॉल्ट आहे तो आपण घेतो हरिद्वारमध्ये. हरिद्वार नंतर आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे प्रोसीड करतो, जे आहे ऋषिकेश. हरिद्वार ते ऋषिकेश साधारण 25 किलोमीटरचा आपण प्रवास करतो आणि आपण ऋषिकेशचे काही साईटसीइंग बघतो, ज्याच्यामध्ये प्रति केदार बद्री स्मृती मंदिर, त्याचसोबत लक्ष्मणाचं मंदिर. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जगभरात भरपूर सारे राम, लक्ष्मण आणि सीता ह्यांचे कॉम्बिनेशनमध्ये मंदिरही बघितली असतील. मग ऋषिकेश एक मेव अशी जागा आहे जिकडे तुम्हाला लक्ष्मणाचं सिंगल स्टॅच्यू मंदिर हे बघायला मिळतं. त्याचबरोबर लक्ष्मण झुला. आणि आपण आपल्या टूरची हायलाईट, या टूरची जर हायलाईट बघायला गेला तर व्हाईट वॉटर राफ्टिंग देखील आपण आपल्या आयटिनरीमध्ये इन्क्लूड केलं आहे. सो ही राफ्टिंग जी आहे ही गंगेमध्ये होते. जे पूर्ण जगभरातून लोक किंवा गेस्ट येऊन ही राफ्टिंग जी आहे ती एन्जॉय करतात. आणि राफ्टिंग करून आपला लंच जो आहे तो ऋषिकेशमध्येच असतो आणि मग आपण आपल्या टूरच्या पहिल्या हिल स्टेशनकडे प्रोसीड करतो, ज्याचं नाव आहे मसुरी, ज्याला पहाडो की राणी असं पण म्हटलं जातं. तर ऋषिकेश टू मसुरी साधारण 80 किलोमीटरचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये शेवटचे 30 किलोमीटर जे आहे ती घाट जर्नी आहे. मसुरीला शक्यतो आपली बस जी आहे ती एकदम हॉटेलपर्यंत जात नाही, कारण मसुरी हिल स्टेशन असल्यामुळे इकडे हॉटेल जे आहेत ते साधारण एका हाईटवर असतात. तर बस आपल्याला खाली सोडते आणि मग तिकडनं आपण आयदर बाय स्मॉल व्हेकल किंवा मग
हॉटेलच्या शिड्या चढून आपण आपल्या हॉटेलला जाऊन जे आहे ते चेक इन करतो. तिसऱ्या दिवशी आपण मसुरीचे लोकल साईटसीइंग व्हिजिट करतो, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघतो केम्प्टी वॉटरफॉल. सो केम्प्टी वॉटरफॉल हा जो आहे हा मसुरीवरनं साधारण 21 किलोमीटर, 21 किलोमीटर्सवर हा वॉटरफॉल आहे. मसुरीवरनं यमुनोत्रीला जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हा केम्प्टी वॉटरफॉल स्थित आहे. सो या वॉटरफॉलपर्यंत जायला एक आपण छोटीशी रोपवे राईड घेतो आणि या वॉटरफॉलच्या तळावर एक नॅचरल स्विमिंग पूल देखील तयार झालाय. सो तुम्हाला जर त्या स्विमिंग पूलमध्ये उतरायचं असेल, स्विम करायचं असेल, तरी तुम्ही ही मजा जी आहे ती या वॉटरफॉलमध्ये घेऊ शकतात. त्याच्यानंतर आपण परत मसुरी सिटीमध्ये येतो आणि गन हिल पॉइंट जो मसुरीचा सेकंड हायेस्ट पॉइंट आहे, तिकडे देखील आपण एक रोपवे राईड घेतो, जी भारतातला वन ऑफ द ओल्डेस्ट रोपवे आहे. तर तो आपण रोपवे राईड घेऊन गनिल पॉइंटला जातो. आणि जर वेदर क्लिअर असेल तर तुम्हाला खूप सुंदर त्या ठिकाणी हिमालयन रेंजेस देखील बघायला मिळतात. आणि याच ठिकाणी तुम्हाला जर पहाडी आउटफिट, गडवाली आउटफिटमध्ये जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर तुम्ही गन हिल पॉइंटला हे फोटो जे आहेत ते काढू शकतात. त्याचसोबत तुम्हाला संध्याकाळी मसुरीच्या मॉल रोडवर फ्री टाईम हा दिला जातो. तर म्हणजे आत्तापर्यंत आपण उत्तराखंडच्या गडवाल क्षेत्रामध्ये आपण फिरत आहोत आणि चौथ्या दिवशी आपण गडवालवरनं प्रोसीड करतो उत्तराखंडच्या दुसऱ्या रिजनमध्ये, ज्याचं नाव आहे कुमाऊ. सो मसुरीवरनं आपण जातो नैनितालला. एक साधारण 310 किलोमीटरचा हा आपला प्रवास असतो, जिथे आपण 30 किलोमीटरचा मसुरीचा घाट उतरतो. आपण हरिद्वारपर्यंत सेम रूट फॉलो करतो. बऱ्याच वेळी हरिद्वारमध्येच आपला लंच असतो. लंच करून आपण उत्तराखंडमधलं यूपी, उत्तर प्रदेशमध्ये एंटर होतो आणि उत्तर प्रदेश नंतर परत आपण उत्तराखंड, कारण आपण एक रिजन क्रॉस करून दुसऱ्या रिजनमध्ये जातो. सो आपण कुमाऊमध्ये एंटर होतो आणि परत नैनितालचा एक साधारण 34 किलोमीटरचा घाट चढून आपण नैनितालला पोचतो. नैनिताल हे एक छोटंसं शहर आहे, ज्याच्यामध्ये छोटंसं शहर असल्यामुळे बस जी आहे ती नैनिताल सिटीमध्ये आपल्याला घेऊन नाही जात, एका पार्किंगमध्ये आपल्याला सोडते आणि मग तिकडनं आपण छोट्या गाड्या घेऊन आपल्या हॉटेलकडे प्रोसीड करतो. आणि मग संध्याकाळी तुम्हाला नैनितालचं सौंदर्य बघायला फ्री टाईम असतो. पाचव्या दिवशी आपण नैनितालचे लोकल साईटसीइंग करतो, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एक केबल कार राईड घेतो, जी आपल्याला घेऊन जाते स्नो व्ह्यू पॉइंटला. आता स्नो व्ह्यू पॉइंट म्हणजे बऱ्याच वेळी आपल्याला असं वाटतं की तिकडे आपल्याला हिमाचलच्या रोहतांग पास सारखा तिकडे आपल्याला बर्फामध्ये खेळायला मिळेल. पण हा तसा पॉइंट नसून हा फक्त स्नो व्ह्यू पॉइंट आहे. हा देखील नैनितालचा सेकंड हायेस्ट पॉइंट आहे. आपण रोपवेनी वर जातो आणि या रोपवेनी जाताना तुम्हाला नैनी लेकचा खूप सुंदर व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे तर असं म्हणतात की नैनी लेकचा व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर हा रोपवे एक बेस्ट पॉइंट आहे, जिकडे तुम्हाला नैनी लेकचा प्रॉपर व्ह्यू हा बघायला मिळतो. डोळ्याच्या शेपची ती लेक आहे, ज्याचं एका लँडस्लाईड झाल्यामुळे तो आता शेप बिघडला आहे. पण खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला या रोपवेनी स्नो व्ह्यू पॉइंटला जाताना बघायला मिळतो. जर वेदर क्लिअर असेल तर तुम्हाला खूप सुंदर त्या ठिकाणी हिमालयन रेंजेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण नैनितालचं आणि आपल्या आयटिनरीचं सर्वात इम्पॉर्टंट टेम्पल ते म्हणजे नैना देवी टेम्पल, जे 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. राणी सती हिच्या देहाचे जेव्हा 52 तुकडे झाले, तर ते 52 तुकडे जिकडे जिकडे पडले तिकडे 52 शक्तिपीठही निर्माण झाली. त्याच्यामध्ये राणी सत्तीचा उजवा डोळा या ठिकाणी पडला होता, ज्याच्यामुळे या जागेला नैनिताल असं नाव देण्यात आलं. सो हे 52 शक्तिपीठापैकी नैना देवी मंदिर आपण व्हिजिट करतो. नैना देवी मंदिरला लागूनच नैनी लेक आहे. सो या नैनी लेकमध्ये आपण एक सुंदर बोट राईड पण घेतो. ती आपली बोट राईड झाली की नैनी लेकला लागूनच नैनितालचा मॉल रोड आहे, जिकडे आपण सायकल रिक्षा राईड घेतो. हा पण एक सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही त्या सायकल रिक्षेमध्ये बसलेले असतात आणि तो सायकल रिक्षा तुम्हाला त्या नैनी लेकच्या काठावर जो मॉल रोड आहे त्यावर तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटाची तुम्हाला राईड जी आहे ती प्रोव्हाइड करतो. त्याचसोबत 6व्या दिवशी आपण नैनितालवरनं प्रोसीड करतो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, ज्याचं नाव आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. सो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे नैनितालवरनं एक साधारण 50 किलोमीटरवर लोकेटेड आहे. आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला आपण डायरेक्टली जात नाही, तर नैनितालचा 34 किलोमीटरचा घाट उतरल्यावर
कालाडुंगी या ठिकाणी आपण जिम कॉर्बेट ह्यांचं राहतं घर बघतो, ज्याला जिम कॉर्बेट म्युझियम, जिम कॉर्बेट ज्यांच्या नावावर हे नॅशनल पार्क ठेवण्यात आलंय, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय या जंगलला सेवा दिल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती या जिम कॉर्बेट म्युझियममध्येही बघायला आणि वाचायला मिळते. आपण आपल्या हॉटेलला जे आहे ते चेक इन करतो, जिकडे आपला 2 रात्रीचा निवास असतो. 7व्या दिवशी जंगल सफारी आपण ही ह्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये जाऊन एन्जॉय करतो. सो ही ओपन जीप सफारी असते, ही आयदर सकाळी किंवा संध्याकाळी, मॉर्निंग किंवा इव्हनिंग, ज्या टायमाचे आपल्याला स्लॉट्स मिळतात किंवा परमिट मिळतात त्याप्रमाणे आपण ही सफारी जी आहे ती एन्जॉय करतो. आणि जर आपली सकाळची सफारी असली तर सकाळची सफारी एका जीपमध्ये साधारण 6 आपले मेंबर्स बसतात. आपण जंगलामध्ये जातो, साधारण 1.5 ते 2 तास आपण जंगलामध्ये असतो. जंगलामध्ये तुम्हाला कुठले प्राणी दिसतात ह्याबद्दल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये रॉयल बेंगॉल टायगर हा जिम कॉर्बेट ची शान आहे. जिम कॉर्बेटमध्ये रॉयल बेंगॉल टायगर हे बघायला जातात. पण फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा तुम्ही जंगलामध्ये जातात तेव्हा टायगर कितपत दिसेल हे तुम्हाला कोणीही नाही सांगू शकत, कारण ॲनिमल स्पॉटिंग ही पूर्ण लकवर असते. त्यानंतर आपली सफारी झाली की आपण आपल्या हॉटेलला येतो, हॉटेलला लंच करतो आणि मग संध्याकाळी धनगडी म्युझियम, हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या जंगलामध्ये हे म्युझियम आहे, ज्याच्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या जंगलाबद्दल तुम्हाला खूप सुंदर माहिती तुम्हाला या धनगडी म्युझियममध्ये ही वाचायला आणि बघायला मिळते. आणि ह्या म्युझियममध्ये काही स्टफ केलेले तुम्हाला टायगर देखील बघायला मिळतात. त्या टायगरच्या खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन देखील वाचायला मिळते. तर अशी सगळी माहिती तुम्हाला ह्या धनगडी म्युझियममध्येही बघायला मिळते. आणि मग 8व्या दिवशी आपण जिम कॉर्बेटवरनं आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे प्रोसीड करतो, जे आहे दिल्ली. आपलं फ्लाईट जे असतं ते दिल्लीवरनं असतं. कॉर्बेट ते दिल्ली जो प्रवास आहे तो एक साधारण 210 ते 220 किलोमीटरचा आहे. युजली आपले इव्हनिंग फ्लाईट असतात, कारण दिल्ली हे ट्रॅफिकसाठी पण तेवढंच फेमस आहे. तर आपण थोडं लवकर निघतो कॉर्बेटवरनं. ऑन द वे आपण लंच घेतो उत्तर प्रदेशमध्ये आणि मग आपल्या फ्लाईट शेड्यूलप्रमाणे आपण इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट इकडे आपली टूर जी आहे ती समाप्त करतो. तर मंडळी, तुम्हाला ही टूर जर आवडली असेल, तुम्हाला ही टूर जर बुक करायची असेल, तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करून तुम्ही बुक करू शकतात. तुमच्या जवळच्या सेल्स ऑफिसला व्हिजिट करून देखील तुम्ही ही टूर बुक करू शकतात. आणि vinaworld.com या वेबसाईटवर जाऊन देखील ऑनलाईन बुकिंग पण तुम्ही या टूरचं करू शकता.